हा लाईव्हचा टायमिंग आहे. दररोज सायंकाळी 5 वाजता जगदीश पालवे हे लाईव्ह राहणार आहेत. आपण या टायमिंगमध्ये जॉईन करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर विचारू शकता. प्रथमतः आपण जर विषय घेऊया तो ईशान्य दिशेचा. आता जी ईशान्य दिशा आहे ती ईश्वराची दिशा आहे. ईशान्य दिशेला आपण जे घर बांधतो त्या घरामध्ये काय असावं, तर ईशान्य दिशेला आपला पोर्च, बैठकीची खोली आणि देवघर असावं. हे झालं ईशान्य दिशेचं महत्त्व, म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामधला कोपरा. त्यानंतर आपण पूर्वेकडून पूर्व आणि दक्षिणचा जी मधला कोपरा आहे ती आग्नेय दिशा. तर ही आग्नेय दिशा म्हणजे अग्निदेवतेची दिशा. तर या दिशेला काय असावं, तर या दिशेला आपलं स्वयंपाकघर असावं. आणि घरातली जी गृहिणी स्वयंपाक करते तिचं स्वयंपाक करताना तोंड पूर्व दिशेला असावं. पूर्व दिशेकडं तोंड असावं. त्या ठिकाणी किचन ओटा असावा. त्या किचन ओट्याचं जे सिंक आहे, थोडक्यात जे आपण धुणे भांडे विसरतो ते सिंक पाण्याचं, ते त्या रूमच्या ईशान्य कोपऱ्यात किचन ओट्याच्या असावं. आणि गॅसची जी शेगडी आहे ती आग्नेय दिशेला असावी. नंतर भांडे वगैरे सामान डबे लावायचं जे रॅक आहे ते दक्षिण दिशेला असावं. नंतर जे फ्रीज आहे ते उत्तर दिशेला असावं. अशा ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने आपलं घरचं स्वयंपाकघर असावं. स्वयंपाकघराचं पाण्याचं आउटलेट हा आग्नेय दिशेला नसावं, ते ईशान्य किंवा पूर्वमधला असावा. जर चुकून तुमचं आग्नेय दिशेला पाणी आलं तर अग्नी आणि पाणी यांचं टिपण बसत नाही, एकमेकाचे शत्रू आहेत. त्यामुळं त्या दिशेला जर पाणी आलं तर तुमच्या घरात कर्जबाजारीपणा येतो, आजारपण इत्यादी आपल्याला संकटांना सामना करावा लागतो. ही झाली आपली थोडक्यात आग्नेय दिशेची आणि किचनची माहिती. याप्रमाणे आपण आपलं किचन करावं. किचन ओट्यावर जो कडप्पा आहे तो कडप्पा काळ्या रंगाचा नसावा, तो ग्रॅनाईटचा, लाल, पिवळा, पांढरा, हिरवा अशा पद्धतीने असावा. काळ्या रंगाचा असू नये, कारण काळ्या रंगाचा असेल तर त्या कुटुंबात आजारपणाला सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला ही थोडी माहिती वास्तुशास्त्राची दिली. आपण दररोज सायंकाळी 5 वाजता लाईव्ह चॅनलला जॉईन व्हा. आपल्याला चांगली माहिती मिळेल. आपल्या काही शंका आपण विचारू शकाल. आता या ठिकाणी आपण थांबूया, कारण नवीन असल्यामुळं एवढा रिस्पॉन्स नाही आहे. हळूहळू रिस्पॉन्स वाढेल. लोकांना माहिती करा, इतरांना सांगा. लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा.